हरिद्वारहून आलेल्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण इथं आता पॉईंट दाबून कमरेचे आजार बसण्यासाठी पॉईंट दाबत आहे. त्यांना चांगल्या वेदना होत आहे. पॉईंट सापडला म्हणजे तो कमरेचा आजार निघून जाईल. बस बस. आता हा पॉईंट सापडला तो आपण आता 100 वेळा दाबला. आता बाजूनं दुसरा पॉईंट सापडते का पाहायचा आहे. आणि त्या नसा ॲक्टिव्ह होतात. कमरेचा आजार सायटिका निघून जाईल. एक वेळ बरं झाल्यानंतर डबल दाबण्याची सुद्धा गरज पडत नाही. हा आहे का नाही, हा नाही, तोच पॉईंट होता. बरोबर पॉईंट सापडला होता इथं. पण बरं वाटलं म्हणते. पा लगेच फरक जाणवला तुमचा. आता एकदा जर बसलं ना डबल ते करायचं काम नाही. ते दाबू नाही द्यायला एवढं आग होत होती त्यांना. दुसरीकडे नाही होऊन राहिली. 2 पॉईंट असतात ते. अधिक असं काही प्रयोग असले आपण करून पाहू. कोणाचं दुखणं बसलं पाहिजे हा आपला एक उद्देश आहे. सापडला का पॉईंट बरोबर. याच्या एवढं वेदना नाही होऊन राहिली. तो नाही मग तोच पॉईंट आहे. एकदा ते दाबतो सोडून देतो. बरोबर आता सापडला पाहिजे तो पॉईंट. सांगा म्हणजे असं दुखलं. पाणी प्यायलेलं पाहिजे भरपूर, म्हणजे प्रेशर येते. आधी 3-4 ग्लास पाणी प्यायचं. आणि हे पॉईंट कोणी दाबून पहा. कोणाचे आजार हे सापडला का. हा नाही सापडला ते तोच आहे. पण मग अशी बरोबर सापडला. करत राहा. बसली काय आता तिथंच आहे पण आज